उठलो होतो सकाळी ना, चाललो होतो कामाला ना, आला सार्थक भाईचा फोन, सांगतो चल जाऊ नाश्ता करायला. मग गेलो नाश्ता करायला, नाश्ता केला ना, मग आलो कंपनीत पण काम चालूच होता. कालप्या भाई तिकडं दोन बोटा करीत होता. नंतर मग आर्यम भाई लागला पबजी खेळायला. याला काय काम धंदा नसतात. नंतर एक कंपनीमध्ये आला होता नवीन सुपरवायझर इंटरव्ह्यूसाठी. आर्यनची त्याची काहीतरी तरी मीटिंग चालू होती, काय माहीत काय बोलत होतं. आणि या दोघांचा काय चालू होता का माहीत, पाठीला उचलला आणि घातला घरी व रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. या भाईनी पहिले पण डाटा उरवलेला ना, परत एकदा डाटा उरवण्यासाठी सज्ज. काय बोलणार आता याला. गजब बेइज्जती है. माझं थोडा काम बाकी होता, मी पण घेतला काम करायला. माझं पण झाला काम ना, निघलो घरी जायला. घरी आली होती नेपाली गणपतीच्या पाया पडायला. मला बोलत कॅमेरा बंद कर नाही तर चापट मारीन सांगतं. आलं आपला भाऊच गणपतीच्या पाया पाडायला. ही आत्याची पोरी, हिनी कधी आत्याला मदत केली नव्हती, तर मीनी ब्लॉग चालू केला, तर हिनी भाजी कापायला घेतली ना लगेच. बाबू खेळत होता पबजी, बाबू काला ऐकतं मग आता. आमची चालू होती मस्ती, मला बघायची होती हिनी किती मेकअप थापले. मीनी बघितली तर 1/2 किलो मेकअप थापून आली ती आमच्या घरी. लागली होती भूक म्हणून गेलो पनवेलला. आलो फालुदा खायला, तर पोरा बोलतो ना आता फालुदा घेईल कोण. सार्थक भाईला बोललो तर सार्थक भाई सांगते माझ्याजवळ पैसे आहेत ना. मैं गरीब हूँ. आला फालुदा ना, घेतली जोर ना, ब्लॉगची एंड पण तिथंच केली. मग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.